Good morning, all of you. Today we will learn unit number 2, creating accounting masters in tally.erp 9. Firstly, we learn F11 features. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर F11 फीचर्स यामध्ये 3 प्रकारचे फीचर्स आहेत. यामध्ये अकाउंटिंग फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स. ॲक्च्युली हे फीचर्स तर एक दोनच पद्धतीचे आहेत, पण एक तिसरा एक पॉईंट यामध्ये येतो स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. म्हणजे ज्या काय आपल्याला इनडायरेक्ट टॅक्सच्या ज्या काय एंट्रीज म्हणजे टॅक्सेशनच्या एंट्री ज्या करायच्या असतात आपल्याला ॲज अ अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये, त्याच्याविषयीचा हा पॉईंट आहे स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. एक्सप्लेन केलं जाईल थोड्या वेळाने. आता बघा, फर्स्टली आहे अकाउंटिंग फीचर्स. आता अकाउंटिंग फीचर्समध्ये कोणकोणते पॉईंट येतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय, आफ्टर कंपनी क्रिएशन म्हणजे कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला काय करावे लागतात तर फीचर्स सेट करावे लागतात. आता ह्यामध्ये फीचर्स बघत असताना आपल्याला मग कोणकोण महत्त्वाचे पॉईंट असतात की जेणेकरून बाबा ते फीचर्स आपल्याला सेट केले गेले पाहिजेत. मग यामध्ये फर्स्टली आहे यामध्ये अकाउंटिंग फीचर्स. आता अकाउंटिंग फीचर्स किंवा F11 फीचर्स हे कसं बघायचं स्क्रीनमध्ये. टॅलीच्या स्क्रीनमध्ये कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला F11 प्रेस करायचं. फीचर्स हे आपल्याला दिसेल. तिथून तिथे गेल्यानंतर आपल्याला 3 पॉईंट दिसतात ह्यामध्ये, म्हणजेच 3 फीचर्स दिसतात: अकाउंटिंग फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स आणि स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. आता ह्यामध्ये बघत असताना आता अकाउंटिंग फीचर्समध्ये काय बघता येईल आपल्याला तर त्यामध्ये असं सांगता येईल आपल्याला, द अकाउंटिंग फीचर्स कन्सिस्ट ऑफ कॉन्फिगरेशन्स फंक्शनॅलिटीज विच जनरली अफेक्ट्स अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स अँड रिपोर्ट्स. द अकाउंटिंग फीचर्स इज फर्दर सबडिवायडेड इंटू 6 सेक्शन्स. म्हणजे एक महत्त्वाचं काय, अकाउंटिंग फीचर्स एक 6 सेक्शनमध्ये काय झालेलं आहे तर डिवाईड झालेलं आहे. आता ह्यामध्ये कोणकोणते 6 सेक्शन आहेत यामध्ये बघायचे आहेत आपल्याला. तर फर्स्टली आहे जनरल, आउटस्टँडिंग मॅनेजमेंट, त्याचबरोबर कॉस्ट अँड प्रॉफिट सेंटर्स मॅनेजमेंट, इन्व्हॉइसिंग, बजेट्स, स्किनॅरिओ मॅनेजमेंट, त्याचबरोबर अदर फीचर्स आपल्याला काय करावं लागतात तर हे बघायचे आहेत. आता ह्यामध्ये बघत असताना एकतर बघत असताना मग ह्यामध्ये 6 पॉईंट आपल्याला काय केले आहेत तर दिलेले आहेत. मग ह्यामध्ये जनरलमध्ये काय येतं किंवा आउटस्टँडिंग मॅनेजमेंटमध्ये काय येतं, कॉस्ट अँड प्रॉफिट सेंटरमध्ये काय येतं, बजेट्स सिनारीमध्ये काय येतं, ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकली बघणारच आहोत. पण आता तत्पूर्वी आपण हे थेअरिटिकल आपल्याला दिलेत त्याच आपण गोष्टी फक्त यामध्ये छोट्याशा आपण काय करणार आहोत तर बघून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला अकाउंटिंग फीचर्समध्ये जनरलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर यामध्ये आपल्याला इंटिग्रेट अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी तो ऑप्शन आपल्याला येस किंवा नो करावा लागतो. त्याचबरोबर इन्कम एक्सपेन्सेस स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. ते प्रॉफिट लॉस म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, इन्कम एक्सपेंडिचर जो काय अकाउंट आहे तो प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये कन्वर्ट करू दे का, अलाव मल्टी करन्सी आपल्याला करायचे आहेत का. म्हणजे एक लक्षात ठेवा, फीचर सेट करताना आपल्याला येस किंवा नो हे आपल्याला ऑप्शन करायचं. त्याचे पॉईंट्स आपल्याला बघतो आहे आपण यामध्ये. ह्याच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील ह्या लेक्चरनंतर. म्हणजे थोडक्यात अकाउंटिंग फीचर्सची स्क्रीन कशी आहे किंवा ह्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत हे तुम्हाला दिलं जाईल. त्याचबरोबर आउटस्टँडिंग मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, मेंटेन बिल वाईज डिटेल्स. म्हणजेच काय, ज्या काय आपण ट्रान्झॅक्शन बघणार आहोत त्या बिल वाईज घ्यायच्या आहेत का, येस ऑर नो हे आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यामध्ये ट्रेडिंग असेल किंवा नॉन ट्रेडिंग असेल ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याचबरोबर ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, जर आपल्याला इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन काय करायचं आहे टॅलीमध्ये ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ॲक्च्युली हा पॉईंट आहे आपल्याला 3rd युनिटमध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेशनचा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. त्याचबरोबर आपल्याला कॉस्ट अँड प्रॉफिट सेंटर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, पेरोल सिस्टीम येस करायचे नो, मेंटेन कॉस्ट सेंटर्स हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत, येस करायचं की नो. त्याचबरोबर यूज कॉस्ट सेंटर फॉर जॉब कॉस्टिंग मोर दॅन 1 पेरोल कॉस्ट कॅटेगरी, यूज फ्री डिफाईन कॉस्ट सेंटर अलोकेशन ड्युरिंग एंट्री. थोडक्यात हे पॉईंट येस किंवा नो आपल्याला करावे लागतात. ॲक्च्युली हे बघत असताना आपल्याला म्हणजे एक्झाम्पल बघत असताना प्रॅक्टिकली हे तुम्हाला समजून जाईल. त्याचबरोबर इन्व्हॉइसिंगमध्ये बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे तर तुम्हाला जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन असलेली एंट्री करणार आहात ते तुम्हाला काय करायचे आहेत, म्हणजेच काय तर ह्यामध्ये इन्व्हॉइसमध्ये करायचे आहे काय जर वाउचरमध्ये करायचं आहे तो आपल्याला ह्यामध्ये येस किंवा नो करावं लागतं. त्याचबरोबर डेबिट नोट, क्रेडिट नोट हे ऑप्शन्स आपल्याला इन्व्हॉइसिंगमध्ये आहेत बघायचे आहेत आपल्याला. आता डेबिट नोट म्हणजेच काय तर आपण परचेस रिटर्न करतो ते डेबिट नोट वाउचरमध्ये एंट्री करावी लागते. त्याचबरोबर क्रेडिट नोटमध्ये कोणती एंट्री करावी लागते तर ह्यामध्ये सेल्स रिटर्न काही जर आपण केले असेल तर ती क्रेडिट नोटमध्ये केली जातात. त्याचबरोबर बजेट्स अँड सिनारिओमध्ये बघत असताना आपल्याला मेंटेन बजेट्स अँड कंट्रोल्स, म्हणजे आपल्याला बजेट काय आपल्याला जसं की आपण आपल्या भारताचं बजेट जे आहे आपल्या आर्थिक जे काय अर्थमंत्री असतात ते सादर करत असतात, टॅलीमध्ये सुद्धा आपल्याला बजेटसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं आपल्या बिझनेसचं. त्याचबरोबर रिव्हर्सिंग जर्नल एंट्रीज काय आहेत का,
यासाठी आपल्याला ऑप्शनल वाउचरचा यूज करावा लागतो. परत अदर फीचर्समध्ये चेक प्रिंटिंग तुम्हाला करायचं आहे का, त्याचबरोबर झिरो व्हॅल्यू काही एंट्रीज आहेत का, त्याचबरोबर मेंटेन मल्टिपल मेलिंग डिटेल्स फॉर कंपनी अँड लेजर्स, परत कंपनीचा लोगो तुम्हाला घ्यायचा आहे का बिलामध्ये. ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या अकाउंटिंग फीचर्समध्ये बघायच्या असतात. आता बघूया आपण इन्व्हेंटरी फीचर्स. आता इन्व्हेंटरीचे फीचरचे पॉईंट कोणते येतात ह्यामध्ये जर आपल्याला बघायला गेलो तर तुम्हाला नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. जनरल, स्टोरेज अँड क्लासिफिकेशन, ऑर्डर प्रोसेसिंग, इनवायसिंग, परचेस मॅनेजमेंट, सेल्स मॅनेजमेंट किंवा अदर फीचर्स. यामध्ये सुद्धा बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे तर जनरलमध्ये इंटिग्रेटेड जे पॉईंट अकाउंटिंग फीचर्समध्ये येते त्यातले काही पॉईंट्स आहेत ना आपल्याला ह्या इन्व्हेंटरी फीचर्सला सुद्धा लागू आहेत. जसं की अलाव झिरो एंट्रीज आपण मगाशीच बघितलं. इंटिग्रेट अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी तो ऑप्शन येस करायचा आहे का नो करायचा आहे. आता ह्यामध्ये इन्व्हेंटरीमध्ये बघत असताना किंवा स्टोरेजमध्ये बघत असताना आपल्याला काय पाहिजे आहे, मग गोडाऊन क्रिएशन करावं लागतं. स्टॉक कॅटेगरीज आपल्याला करायच्या आहेत, येस ऑर नो करावं लागतं. परत बॅच वाईज डिटेल्स मग अशा आपण काय बघितलं बिल वाईज डिटेल्स अकाउंटिंग फीचरमध्ये. आणि आता बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे बॅच वाईज डिटेल्स म्हणजेच काय त्या प्रोडक्टचा बॅच त्यामध्ये एक्सपायरी डेट वगैरे असते. परत त्या बॅच नंबर काय असतो तो आपल्याला ह्यामध्ये एंटर करता येतो किंवा बघता येतो. परत ॲक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी जसं की बाबा 2 फ्रीज घेतले की 1 फ्रीज फ्री अशी एक तुम्हाला स्कीम दुकानामध्ये आपण शॉपमध्ये बघत असतो. तशी आपल्याला काय प्रोसेस करून घ्यायची आहे का ती इन्व्हेंटरी फीचर्समध्ये आपल्याला बघता येतं. ऑर्डर प्रोसेसिंगमध्ये आपल्याला अलाव परचेस ऑर्डर प्रोसेसिंग, सेल्स ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजे परचेस ऑर्डर देता येते, सेल्स ऑर्डर देता येते. परत जॉब प्रोसेसिंग ऑर्डर आपल्याला देता येते. परत इन्व्हॉइसिंगमध्ये मगाचेच पॉईंट आहेत यामध्ये सुद्धा अलाव इन्व्हॉइसिंग एंट्रीज आपल्याला बघायच्या आहेत का, जसं की डेबिट नोट, क्रेडिट नोट यामध्ये सुद्धा बघता येतो. सेपरेट डिस्काउंट कॉलम आपल्याला ॲड करता येतो बिल आपल्याला तयार करत असताना. परचेस मॅनेजमेंट ट्रॅक ॲडिशनल कॉस्ट ऑफ परचेस, काय ॲडिशनल कॉस्ट आहे का तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची ते सुद्धा आपल्याला यामध्ये बघता येतं. कशामध्ये तर इन्व्हेंटरी फीचर्समध्ये. सेल्स मॅनेजमेंटमध्ये मल्टी प्राईस लेवल लिस्ट आपल्याला बघता येतात ह्यामध्ये. त्याचबरोबर अदर फीचर्समध्ये जर आपलं बघायला गेलो तर ट्रॅकिंग नंबर यामध्ये डिलिव्हरी नोट आपण बघतो. म्हणजे एखादं प्रोडक्ट जर आपण डिलिव्हर केलं असेल तर तेही सुद्धा यामध्ये आपल्याला बघता येतं. त्याचबरोबर आपल्याला अदर फीचर्समध्ये आणखीन रिजेक्शन इनवर्ड आउटवर्ड नोट्स म्हणजेच काय एखादं प्रोडक्ट जर रिजेक्ट झालेलं आहे का ते इनवर्ड करायचं आहे का आउटवर्ड करायचं आहे ते बघू शकतो आपण. त्याचबरोबर मटेरियल इन आउट आपण करू शकतो. त्याचबरोबर कॉस्ट ट्रॅकिंग फॉर स्टॉक आयटम हा सुद्धा पॉईंट आपल्याला ह्यामध्ये बघता येतो. आणि जो 3rd नंबरचा पॉईंट आहे स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन F11 फीचर्समध्ये त्यामध्ये आपल्याला असं बघता येतं की फर्स्ट आहे आता ॲक्च्युली तुम्हाला जी स्क्रीन द्यायची आहे ती स्क्रीन आता आहे तुमच्या सिलेबसनुसार ओल्ड तुम्हाला दिसेल, पण प्रॅक्टिकली बघत असताना आपल्याला GSTची स्क्रीन तुमच्यासमोर असणार आहे. त्यामध्ये जसं की आपल्याला एक्साईज, व्हॅल्युएडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, TDS टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स, टॅक्स कलेक्ट ॲट सोर्स, फ्रिंज बेनिफिट टॅक्स हे आपल्याला टॅक्स करता येस किंवा नो आपल्याला करावे लागतात. हे आपण यामधून बघायचं आहे. आता आपल्याला F12 कॉन्फिगरेशन्स जसं की आपण फीचर सेट करतो टॅलीमध्ये त्याचबरोबर आपल्याला कॉन्फिगरेशनसुद्धा सेट करावे लागतात. मग त्यासाठी आफ्टर कंपनी क्रिएशन आपल्याला कोणती की प्रेस करायची असते तर F12. त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे. जसं जनरलमध्ये सुरुवातीला जनरलमध्ये आपल्याला काय करतं यू कॅन आपण काय काय चेंज करू शकतो कंट्री डिटेल्स, स्टाईल ऑफ नेम्स, डेट्स अँड नंबर्स इन द जनरल कॉन्फिगरेशन्स प्लस ॲज वेल ॲज न्यूमरिक सिम्बॉल्ससुद्धा आपल्याला हे करता येतात त्यामध्ये. आता आपल्याला बघत असताना सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आहे अकाउंट्स किंवा इन्व्हेंटरी इन्फोमध्ये. आता यामध्ये काय बघायचं आहे मास्टर कॉन्फिगरेशन बघायचं आहे. आता मास्टर कॉन्फिगरेशनमध्ये बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे यामध्ये फर्स्ट म्हणतो अलॉंग विथ नेम्स, त्याचबरोबर अलॉंग लँग्वेजेस काही चेंज करता येतात का. त्याचबरोबर अकाउंट मास्टरमध्ये आपल्याला ग्रुप वी हॅव्स लाईक ॲज अ सब लेजर म्हणजे थोडक्यात सब लेजर आपल्याला ह्यामध्ये बघता येतं. म्हणजे त्याचं सेटिंग आपल्याला करता येतं ह्यामध्ये. परत त्याचबरोबर डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स आहे त्याचं रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे का ही सुद्धा गोष्ट आपण बघू शकतो. ॲड्रेस फॉर लेजर अकाउंट्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर लेजर अकाउंट्स, नोट्स फॉर लेजर अकाउंट्स हे पॉईंट आपल्याला सुद्धा अकाउंट्स मास्टरमध्ये बघता येतात. त्याचबरोबर दुसरा आहे यामध्ये इन्व्हेंटरी मास्टर्स. आता इन्व्हेंटरी मास्टर्समध्ये बघत असताना कोणकोणते बघायला लागतात ह्यामध्ये बघत असताना आपल्याला ह्यामध्ये सुद्धा येस नो हे पॉईंट आपल्याला जसं फीचरमध्ये करतो तसं आपल्याला कॉन्फिगरेशनमध्ये सुद्धा करावं लागतं. मग ह्यामध्ये कोणकोणते ऑप्शन बाबा ठीक आहे ॲडव्हान्स एंट्रीज इन मास्टर. मग ॲडव्हान्स एंट्रीज काय करायचे आहे का. सेकंड वन पार्ट नंबर्स फॉर स्टॉक आयटम्स म्हणजे आपण जे काही स्टॉक आयटम किंवा आपलं जे प्रोडक्ट असेल त्याचं पार्ट नंबर्स आपल्याला काय द्यायचं आहे का. डिस्क्रिप्शन फॉर स्टॉक आयटम काय डिस्क्रिप्शन आपल्याला द्यायचं आहे का त्यामध्ये आपण एंटर करू शकतो. त्याचबरोबर यूज रिमार्क फॉर स्टॉक आयटम्स काय रिमार्क आपल्याला द्यायचं आहे का त्या स्टॉक आयटमला. त्याचबरोबर अल्टरनेट
युनिट्स फॉर स्टॉक आयटम, अल्टरनेटिव्ह युनिट आपल्याला काय द्यायचं आहे का त्या पर्टिक्युलर स्टॉक आयटमला. त्याचबरोबर स्टँडर्ड रेट फॉर स्टॉक आयटम, डिफॉल्ट डेचर अलोकेशन फॉर इन्व्हॉइसिंग, आलो कॉम्पोनंट लिस्ट डिटेल्स, बिल ऑफ मटेरियल. म्हणजेच काय बरेचसे ऑप्शन आहेत त्यामध्ये. स्टँडर्ड रेट सेट करायचं आहे का, डिफॉल्ट डेचर आपल्याला द्यायचं आहे का, परत जी काय तुमची लिस्ट आहे बिल ऑफ मटेरियलची तीसुद्धा तुम्हाला अलाव करायची आहे का. त्याचबरोबर गोडाऊनचा ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे का, ॲड्रेस फॉर गोडाऊन्स. ठीक आहे. मग ह्या पद्धतीचं आपल्याला काय करावं लागतं तर वाउचर्स आपल्याला कॉन्फिगरेशन आपल्याला बघावं लागतं. म्हणजेच काय ज्यावेळी आपण हे प्रॅक्टिकली बघणार त्यावेळी तुम्हाला ह्यामध्ये F12 ही स्क्रीन तुमच्यासमोर तिथं दिसून जाईल. ठीक आहे. आता हे ते 2 पॉईंट होते महत्त्वाचे, व्यवस्थित नोट्समध्ये बघून आता पाहायचेत सर्वांनी. त्याचबरोबर तुम्हाला ती स्क्रीन आता त्याच्या नोट्स पाठवल्या जातील किंवा जसं की अकाउंटिंग फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स ह्या लेक्चरनंतर तुम्हाला ते मिळून जाईल. ओके. स्टे सेफ, स्टे होम. बाय.